वृषभ रास. वृषभ रास ही 12 राशींपैकी दुसरी रास आहे. वृषभ राशीची आकृती बैलासारखी आहे. या राशीचा स्वामी शुक्र असून वार शुक्रवार आणि अंक हे 6 आहे. ही राशी रात्रीची बलवान होते. जातीने ब्राह्मण असून हिचा अनुयायी धार्मिक प्रवृत्तीचा आहे. धनवान आणि कृतज्ञतापूर्वक वागणारा आहे. बुद्धिमान असून राजमान्य आहे. मधुर भाषणी, सत्यवक्ता आणि रूपाने सुंदर असे आहे. हिचे स्थान मुखात आहे. हिचा आशय तोंडापासून जीभ, गाल आणि मानेशी सुद्धा आहे. हिची अवस्था तरुण असून गौरवर्ण आणि पृथ्वी तत्ववाली अशी आहे. तर ही पाहिली आपण वृषभ राशी बद्दल एक थोडक्यातच माहिती. आता आपण हा जानेवारी महिना वृषभ राशीला कसा जाणार आहे ते आता बघूयात. हा महिना आपल्या राशीला सकारात्मक आणि नकारात्मक म्हणजेच मिश्रित स्वरूपाचा असा जाणार आहे. हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या समृद्ध असेल आणि दैवी लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न असणार आहे. आपल्या जोडीदारासोबत आपले काही जर वाद चालू असतील तर तेही ह्या महिन्यामध्ये मिटण्याची दाट शक्यता आहे. आपल्या सासरकडील मंडळींशी जर काही कारणाने मतभेद झालेले असतील तर तेही संपतील आणि आपले संबंध सुधारतील. नाते पहिल्यापेक्षाही घट्ट होईल. आपले जुने मित्र अचानकपणे आपल्याला भेटतील आणि म्हणून आपण त्यांच्यासोबत कुठेतरी फिरायला जायची तयारी सुरू करू शकता किंवा एखादी तुम्ही ट्रिप पण प्लॅन कराल. महिन्याच्या शेवटी आपले एखाद्या अनोळख्या व्यक्तीसोबत भांडण किंवा वाद होण्याची शक्यता आहे. तरी थोडंसं सावधच राहण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात आणि त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी काही कारणाने वाद होण्याची शक्यता आहे. आपले वैवाहिक जीवनामध्ये अचानकपणे समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. वैवाहिक जीवनात अनपेक्षित रीतीने प्रतिकूल काळ राहणार आहे. त्यामुळे महिन्याची सुरुवात पाहिजे तशी राहणार नाही. घरात कोणाचे तरी विवाह जुळतील आणि त्यामुळे घरातील वातावरण खूप आनंदी राहील. सगळीकडे माणसांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळेल आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश केल्यासारखी पण आपल्याला जाणवेल. या महिन्यात जर आपण एखादी नवीन गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर जरूर करा. यातून आपल्याला आर्थिक लाभच मिळण्याची दाट शक्यता आहे. आपल्या कुटुंबामध्ये एक प्रकारचा समंजसपणा आपल्याला पाहायला मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना ह्या ना त्या प्रकारे मदतच करतील. त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण अगदी आनंदी आणि समृद्धीने भरलेले असे राहील. सगळीकडे नवचैतन्य असल्यासारखे तुम्हाला वाटेल. ह्या महिन्याच्या शेवट आपल्या कौटुंबिक जीवनासाठी खूपच समाधानकारक आणि चांगला असा जाणार आहे. घरातील वातावरण अगदी आनंदाने, शांततेने भरून जाईल आणि याचा परिणाम म्हणूनच घरातील सर्व सदस्यांमध्ये एक प्रकारचे नवीन बॉन्ड तयार झाल्यासारखे वाटेल. नातेसंबंध अजून घट्ट होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी हा महिना सुखाची परिपूर्ण अनुभूती देणारा असा जाणार आहे. जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आपलं नातं हे पहिल्यापेक्षाही दृढ होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या शेवटी आपले नाते हे लग्नसंबंधामध्ये बदलण्याचीही शक्यता आहे. कारण आपल्याला सध्या विवाहाचे योग आहेत. म्हणून जर तुम्ही लग्नाच्या विचारात असाल तर अजिबातच वेळ वाया घालवू नका. हीच ती संधी आहे. याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या आणि आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. विवाह इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. आपण बऱ्याच दिवसांपासून तुमच्या विवाहासाठी प्रयत्न करत होतात तर आताच योग आहेत. प्रयत्न जोरामध्ये चालू करा. लग्न जुळण्याची दाट शक्यता आहे. आपल्या जोडीदारासोबत तुम्हाला क्वालिटी टाईम घालवायला मिळण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे तुमचे नाते अजूनच जास्त दृढ आणि खोल होईल. एकमेकांना पहिल्यापेक्षाही जास्त तुम्ही ओळखून घ्याल, समजून घ्याल. एकमेकांची विचार शेअर कराल आणि या सगळ्यांमधूनच तुमचं एक सुंदर नातं बनेल. तरी याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबीमध्ये हा महिना आपल्याला भरपूर धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे. आपल्याला अचानकपणे धनलाभ होण्याची पण शक्यता आहे. परंतु यासोबतही आपण पैसे बचत करण्यातही सक्षम असाल. खूप बुद्धिचातुर्याने आपण पैसे बचत कराल. अचानक खर्च पण वाढण्याची शक्यता आहे. कारण आपण एखादा असा निर्णय घ्याल की त्यामुळे आपले खर्च अचानकपणे वाढू शकतील आणि सोबतच आपल्या जोडीदाराशी संलग्न त्यांच्या आरोग्यासाठीही आपले काही खर्च वाढू शकतील. तर प्रत्येक गोष्टींची तुम्ही नीट आखणी करा, काळजी घ्या. कोणताही आर्थिक व्यवहार किंवा निर्णय घेताना नीट काळजीपूर्वक घेण्याचा प्रयत्न करा.
नाहीतर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागेल। व्यावसायिक वर्गाला हा महिना लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे। कोणताही व्यवसाय तुम्ही करत असाल तर ह्या महिन्यात आपल्याला सगळे सकारात्मकच परिणाम मिळतील। सोबतच भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभ पण मिळण्याची शक्यता आहे। जर आपण कोणासोबत पार्टनरशिपमध्ये असाल तर किंवा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल पार्टनरशिपमध्ये तर जरूर सुरू करा, कारण यातूनही आपल्याला पाहिजे तसे लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि यामुळे आपले आणि आपल्या कुटुंबीय मंडळींचे सोबतच सहकारी मंडळींचे पण मन अगदी आनंदाने भरून जाईल। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या कामावर खुश होऊन आपले प्रमोशन होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्या पगारातही वाढ होईल। आपल्या कुटुंबीय आपल्यावर खूपच खुश असतील। सोबतच आपली कामगिरी पाहून आपले वरिष्ठ अधिकारी मंडळी आणि सहकारी मंडळी आपल्याला अजून नवीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्याची शक्यता आहे। आपल्यावर सगळ्यांचा विश्वास पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणात वाढेल। आपल्याला त्यांच्या कसोटीला उतरावे लागणार आहे आणि पासही व्हावे लागणार आहे। तरी कष्ट आणि मेहनत हा एकच तुमच्याकडे पर्याय आहे। आपण एखादी नवीन नोकरी शोधत आहात तरी आपल्याला सकारात्मकच परिणाम मिळू शकतात आणि पहिल्यापेक्षाही जास्त चांगली नोकरी आपल्याला मिळण्याची शक्यता आहे। तरुण वर्गाला हा महिना त्यांची स्वप्नपूर्ती करणारा असा जाणार आहे। बऱ्याच दिवसांपासून आपण विदेशी जाऊन स्वतःला सिद्ध करून दाखवायच्या विचारात जर होतात तर आता हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे। सोबतच जर तुम्ही परदेशामध्ये एखादी नोकरी शोधत आहात तर तीही संधी तुम्हाला मिळू शकेल। नवीन पार्टनरशिपमध्ये एखादा व्यवसाय तुम्ही सुरू करण्याच्या विचारात असाल तर लगेचच सुरू करून टाका। आपल्याला सकारात्मकच परिणाम मिळतील आणि त्यातून लाभही मिळण्याची शक्यता आहे। जर आपण नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आता तुम्हाला तीही मिळून जाईल आणि आपल्या ध्येयपूर्तीकडे आपण एक पाऊल पुढे जाल। महिला वर्गाला हा महिना खूपच सुंदर अगदी त्यांच्या मनासारखा जाणार आहे। त्यांच्या काही जुन्या मैत्रिणी भेटतील आणि त्यामुळे त्यांचे मनही खूप प्रसन्न राहील। आपल्या मैत्रिणींसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचेही प्लॅनिंग तुम्ही कराल। जर आपण उद्योजिका असाल तर भरपूर आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण त्या लाभाचा फायदाही घ्याल आणि आर्थिक बचतही कराल, जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये ही बचत आपल्याला उपयोगी पडेल। विद्यार्थी वर्गाला हा महिना मनाप्रमाणे जाणार आहे। त्यांनी इतक्या दिवस केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना मिळणार आहे। अपेक्षित निकाल त्यांना मिळण्याची शक्यता आहे। त्यांनी जो काही विचार करून ठेवला होता अगदी त्याचप्रमाणे निकालही लागेल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही अगदी त्यांच्या मनाप्रमाणे अपेक्षेप्रमाणे यश मिळेल आणि म्हणून मिळालेली कोणतीही संधी तुम्ही गमवू नका। काळजीपूर्वक अभ्यास करा आणि प्रयत्नही करा। जे कोणी विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये अप्लाय करत होतात तर त्यांना सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता आहे। त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना आरोग्यदृष्ट्या खूपच स्वस्थ असा जाणार आहे। आपण एकदम निरोगी आणि तजेलदार असाल, फिट असाल तरीही आपल्या आहाराची थोडीशी काळजी घ्या, कारण पचनासंबंधीच्या थोड्या कुरबुरी आपल्याला त्रास देतील। सोबतच डोळ्यांबाबत थोडेसे जागरूक राहा। जर थोडे जरी काही त्रास आपल्याला जर जाणवला तर लगेचच डॉक्टरांकडे जा आणि ट्रीटमेंट घ्या। घरामध्ये एखाद्याचे लग्न ठरल्यामुळे आपण खूपच आनंदी असाल। आपले नातेवाईकांची भेट होईल। आपल्या आनंदाला सीमाच उरणार नाही। स्वतःला एकदम तुम्ही गुंतवून घ्याल। हे सर्व करालच हो, परंतु सोबतच आपले आरोग्य, आहार आणि महत्त्वाचे म्हणजे नित्य योगा किंवा व्यायाम हे पण विसरून चालणार नाही, कारण हे तर आपल्याला बंधनकारकच आहे। तर काळजी घ्या आणि आनंदित राहा। एकंदरीतच पाहता हा महिना आपल्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये आनंद देणारा, लाभ देणारा आणि सर्व प्रकारचे सुख देणारा असा जाणार आहे। तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।